माझ्या अशिलाने कायदेशीर मुखत्यारपत्राद्वारे मालमत्ता खरेदी केली. मूळ मुखत्यारपत्र सादर झाले नाही. विक्रीपत्र अवैध आहे. नमस्कार. मुखत्यारपत्रावरून एखादा दस्त केला, दिलेला दस्त दिलेले खरेदी खत कायदेशीर आहे का, याबाबत सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहे मित्रांनो. तर एखादं मुखत्यारपत्र करतो त्याला आपण इंग्लिशमध्ये पॉवर ऑफ अटॉर्नी असं म्हणतो की पॉवर ऑफ अटॉर्नीने केलेलं खरेदी खत हे कायदेशीर आहे का, याबाबतचं सविस्तर आणि त्याबाबतचा नुकताच 6 फेब्रुवारी 2026 चा माननीय सर्वोच्च न्यायालयाचा आलेला निकाल काय सांगतो याबाबत देखील सविस्तर माहिती घेणार आहोत. नमस्कार, मी आपला वकील मित्र विशाल गावडे. चला तर मग कायद्याचं म्हणजेच तुमच्या फायद्याचं बोलूया. तर मित्रांनो, मुखत्यारपत्र पॉवर ऑफ अटॉर्नी हा काय प्रकार आहे त्याबाबत अगोदर जाणून घेऊया की मुखत्यारपत्र कोण कोणाला देऊ शकतं आणि मुखत्यारपत्राने काय कुठले कुठले अधिकार दिले जातात